नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भाजपाची प्रचार सभा अचानक थांबवली. तणावपूर्ण वातावरणानंतर शांतता. गर्दी खेचणारा नेता शोधतोय गर्दी. प्रतापरावांच्या खेडोपाड्यात बैठक सभा. चोफाळ्यात नवदुर्गा मंडळाकडून दुर्गादेवीला 56 भोग प्रसाद अर्पण. प्रचार रॅली काढून हेमंत पाटलाचे शक्ती प्रदर्शन. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजपाने शहरातील जुना मोंढा टावरच्या परिसरात काल सायंकाळी प्रचाराचा नारळ फोडला. परंतु सभा ऐन रंगात आली असतानाच सभास्थळावरून रस्ता करणाऱ्या बालाजी भक्तांसोबत भाजपा कार्यकर्त्यांची हुज्जत झाल्याने प्रचार सभा थांबावी लागली. शहरातील जुना मोंढा टावरच्या परिसरात भाजपाकडून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाची पहिलीच प्रचार सभा असल्यामुळे जिल्हाभरातून कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर व्यंकय्या नायडू यांच्यासह नांदेड उत्तरचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे, नांदेड दक्षिणचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांची भाषणे झाली. त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. काँग्रेस आणि MIM पक्षावर निशाणा साधत त्यांनी दुसऱ्या बाजूने भाजपाने आपल्या विकास कामांना कशा प्रकारे सुरुवात केली याचा लेखाजोखा मांडला. MIM पार्टी से हम लगातार संघर्ष करते हैं, गुंडागर्दी करते हैं, राउडीज़म करते हैं, लोगों को भड़काते हैं, आपस में लोगों को लड़वाते हैं, गरीब मुस्लिम समुदायों को पूरा नुकसान करते हैं. कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक पूरी इलाके में, अंडमान में बीजेपी का झंडा, अरुणाचल में बीजेपी का झंडा, पूरा महाराष्ट्र में भी बीजेपी का झंडा, केवल एक नांदेड़ रह गया. रात्री 8 वाजेच्या सुमारास व्यंकय्या नायडू यांचे भाषण संपल्यानंतर इतर काही नेत्यांची भाषणे नियोजित होते. परंतु त्याच वेळी या रस्त्याने बालाजी मंदिरातील काही भाविकांची पालखी निघाली होती. रस्त्यात नायडू यांची सभा असल्याने पालखीचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे पालखीतील काही नागरिकांनी पालखी थांबविण्यास नकार दिला. त्यामुळे वादावादीही झाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन परिस्थिती चिघळण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे व्यंकय्या नायडू यांची सभा मध्येच थांबवावी लागली. नेहमी गर्दी खेचणारा नेता म्हणून प्रतापरावांना ओळखले जाते. आता मात्र विधानसभेच्या प्रचारात राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, भाजपा नेत्यांनी गर्दी ओढल्याने या नेत्याला मतदार शोधत खेडोपाडी फिरण्याची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापरावांची एक वेगळीच ओळख आहे. तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या प्रतापरावांना जिल्ह्यातील जनता एक ग्लॅमरस राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखते. प्रतापरावांनी आतापर्यंत अनेक प्रताप गाजवलेले आहेत. काँग्रेस, लोक भारती, राष्ट्रवादी प्रवास करून जनमत आपल्या बाजूने कायम ठेवणे हा देखील त्यांचा एक प्रकारचा प्रतापच म्हणावा लागेल. तर आता शिवसेनेत येताना प्राध्यापक मनोहर धोंडे यांचा संभाव्य विरोध पत्करणे हा देखील त्यांच्या मनाचा एक प्रताप आहे. या प्रतापी नेत्याला पाडण्यासाठी राष्ट्रवादी, मनसे, भाजपा, काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. लोहा कंधारमधून उभे राहिलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांमुळे जनमत आणि गर्दीतील जनता विभागली गेलेली आहे. त्यामुळे प्रतापरावांना आता नेहमीप्रमाणे गर्दी जमवणे शक्य नाहीये. माजी आमदार प्रताप पाटील आपल्या प्रचारासाठी खेड्यापाड्यात आणि वाडी तांड्यावर जाऊन बैठक सभा घेत आहेत. आज त्यांनी नगरसेवक सुशील चव्हाण, केरबा बाबर, सुरेश राठोड आदी कार्यकर्त्यांसोबत देवला तांडा, विठोबा तांडा, मच्छला तांडा आदी भागात हिंडून प्रचार बैठका घेतल्या. आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व दावेदारांना अशा प्रकारे खेड्यापाड्यात हिंडून प्रचार करावा लागत आहे. नेहमी गर्दीच्या बाबतीत अपवाद ठरणारा हा नेता आता मात्र इतरांपेक्षा वेगळा नाही असे दिसून येते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बलशिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवदुर्गा माता दुर्गा महोत्सवाच्या वतीने नवरात्र निमित्त 56 भोग महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीमध्ये 56 भोग प्रसादाला विशेष महत्त्व आहे. यावेळी परिसरातील भक्तांची मोठी उपस्थिती होती. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. नांदेड शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळाकडून ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मोठ्या श्रद्धेने नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या भक्तांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्रत आणि उपवास केले जातात. शहरातील चौफाळा भागातील नवदुर्गा माता नवरात्रोत्सव समितीकडून दुर्गा मातेला मात्र वेगळ्याच प्रकारचा नैवेद्य चढविण्यात आला आहे. अत्यंत श्रद्धेचा समजला जाणारा 56 भोग महाप्रसाद महिला भक्तांकडून अर्पण करण्यात आला. यावेळी परिसरातील विशेषतः महिला भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महिलांनी ज्योती पंचारतीसह दुर्गा मातेची पूजा केली आणि दुर्गा मातेला 56 भोग महाप्रसादाचे अर्पण केले. 56 भोग, जसं भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्माला 56 भोग लावले, तशा प्रकारे देवीला सुद्धा 56 भोगमध्ये त्याच्यामध्ये देवीला सांजा आवडतो, मिष्टान्न पदार्थ आणि 56 आरत्या असणारे अशा प्रकारचं एक कहाणी आहे आणि त्याप्रमाणे परंपरा भागवत देवी भागवतामध्ये चालत आलेला आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्रोत्सवाची एक वेगळ्याच प्रकारची झिंग आपल्याला पाहायला मिळते. नांदेड शहरात देखील अशाच प्रकारचा उत्सव साजरा होत असून नवदुर्गा माता नवरात्र समितीकडून अशा आगळ्या वेगळ्या प्रकारची भक्ती साजरी केल्या जात आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त महिलांची वेगळ्याच प्रकारची भक्ती मात्र पाहायला मिळते. शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे उमेदवार हेमंत पाटील यांनी देगावसाळ येथून शिवसेनेची प्रचार रॅली काढली. यावेळी मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात आता उमेदवारांच्या प्रचाराला चांगलीच रंगत आलेली असून वेगवेगळ्या पक्षाच्या मातब्बर नेत्यांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी आपल्या प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. देगावचा कला मंदिर येथून प्रचार रॅली निघाली. हेमंत पाटील यांच्यासोबत यावेळी स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघर जाऊन नागरिकांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटलांना काँग्रेसकडून आमदार ओमप्रकाश पोकर्णा, तर राष्ट्रवादीकडून काकडे, भाजपाकडून माजी सभापती दिलीप कंदकुर्ते, तर मनसेकडून प्रकाश मारावार यांचे आव्हान आहे. यावेळी प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे मतफुटीचा धोका सर्वच बड्या नेत्यांना पत्करावा लागणार आहे. आज हेमंत पाटलांनी आयोजित केलेल्या रॅलीला शिवसैनिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी पुन्हा हेडलाईन. भाजपाची प्रचार सभा अचानक थांबवली. तणावपूर्ण वातावरणानंतर शांतता. गर्दी खेचणारा नेता शोधतोय गर्दी. प्रतापरावांच्या खेडोपाड्यात बैठक सभा. चोफाळ्यात नवदुर्गा मंडळाकडून दुर्गादेवीला 56 भोग प्रसाद अर्पण. प्रचार रॅली काढून हेमंत पाटलाचे शक्ती प्रदर्शन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.